श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आणि ॲक्च्युली म्हणजे सांगायचं बोललं तरी 21 तारखेला डिसेंबरचा मी व्हिडिओ अपलोड केला होता मीन राशीसाठी, पण त्या व्हिडिओमध्ये आवाज स्किप झाला होता कुठेतरी, कारण माझी चूक होती ती. कारण हे जे आहे ते मी चार्ज करायला विसरले होते, आणि एकदा इथं लावलं की मी बोलायच्या नादात म्हणजे एकसारखं कसं एनर्जी कनेक्ट झाली मला, म्हणजे एकसारखं सगळं मला म्हणजे माइंडमध्ये सगळं या एनर्जी जुळून यायला लागली की माझं लक्ष नसतं हे चालू आहे का बंद आहे किंवा काही. त्यामुळे मी माझ्या नादात राहिले की मी माझी एनर्जी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत राहिली, आणि हे बंदच होतं. आणि तिथं तुमच्या पुढे आवाज आलाच नाही. ते देवाच्या मनात नसेल की तो व्हिडिओ किंवा त्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. तर म्हणून हा दुसरा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. तरी पण मी लक्ष ठेवत राहीन की शक्यतो म्हणजे अशा काही चुका होणार नाहीत, पण ते होतं असं, त्यामुळे सॉरी. तर मीन राशीसाठी हा आठवडा कसा राहील हे आपण बघूयात. मीन राशीसाठी हा आठवडा कसा राहील. ओके, चांगला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत या आठवड्यामध्ये. चेंज आहे तुमच्यामध्ये काहीतरी. फॅमिलीसाठी जर काय ट्राय करत असाल किंवा फॅमिलीसाठी कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता सुरू असतील, फॅमिलीसाठी फिरायला जाणे किंवा काहीतरी सेलिब्रेशन करणे, जास्त म्हणजे मला दिसते लहान मुलांसाठी वेळ देणे हा जास्त या आठवड्यामध्ये तुमचा प्लॅनिंग असणार आहे. फिरायला जाणे, कुठेतरी मज्जा मस्ती करणे, कुठेतरी म्हणजे नवीन काहीतरी स्टार्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये किंवा या आठवड्यामध्ये होताना दिसत आहेत. किंवा लहान मुलांचं काहीतरी प्लॅनिंग करताय, किंवा संततीचा योग असावा, किंवा IVF साठी सुद्धा ट्राय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी सुद्धा योग्य आहे, चांगला आहे. काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडतंय, चांगलं म्हणजे होतंय. मला असं सांगावंसं वाटतंय की जर तुम्ही फॅमिलीसाठी जर काही ट्राय करत असाल किंवा काही आयुष्यात तुमच्या घडत असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे. काहीतरी अशा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत. क्विकली तुमच्या आयुष्यात निर्णय किंवा चांगल्या काही गोष्टी होताना दिसत आहे. पण तुम्हाला जे काय आहे म्हणजे ते एक वचनी राहून करायचं आहे. मनाची चंचलता नाही पाहिजे. एक स्थिर मन पाहिजे, जेणेकरून तुमचा निर्णय चुकला नाही पाहिजे. ह्या गोष्टीला अनुसरून तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. तर चला आपण दुसऱ्या डेकमधून बघणार आहोत की दुसऱ्या डेकमधून बघण्या अगोदर कवड्यांवरती बघते. कवड्यांवरती बघते की मीन राशीसाठी हा आठवड्याची एनर्जी जी निघालेली आहे ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे कवड्यांवरती उजवा आणि डावा कवडा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्हाला मी हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते की एका ताईचा मला मेसेज आला होता. एका ताईचा म्हणण्यापेक्षा मी माझ्या मनानंच तुम्हाला सांगते की खूप जणांना असा प्रश्न जर पडत असेल की कवड्या टाकणे कितपत शुभ आहे किंवा कितपत योग्य आहे, किंवा स्वामींच्या सानिध्यात राहून ही असेल तर कितपत योग्य आहे. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल किंवा तुम्हाला मनाला वाटत नसेल की हे बाबा हे माझ्यासाठी कितपत योग्य आहे, मी या ताईंच्याकडून रिडिंग घेऊ का, माझ्याकडून घेण्यापेक्षा कुठंही काहीही करताना मला हे करणं योग्य आहे का, मी करू का, मी हे करणं योग्य कितपत आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात पहिला आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण केल्यानंतर त्यांची सेवा करायची. सेवा केल्यानंतर त्यांच्या पुढे 2 चिठ्ठ्यांवरती हो किंवा नाही आपल्या मनातली इच्छा बोलून त्यांच्यासमोर चिठ्ठ्या ठेवायच्या, आणि त्यांना बोलायचं की मी असं ताईंच्याकडून रिडिंग घेणार आहे किंवा घेतली आहे, किंवा ताईंच्याकडून काही गोष्टी, काही विधी, काही असू शकतं ते मी करणार आहे, ते योग्य किंवा अयोग्य, किंवा करू किंवा नको, अशा 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जे काही मिळतील ते तुम्ही घ्यायचे आहेत स्वामींच्याकडून. नंतरच मग रिडिंग करायचे आहे, जेणेकरून तुमच्याही मनात काही राहणार नाहीये, आणि म्हणजे बिंदास्त म्हणजे विश्वासाच्या खात्रीने तुम्ही माझ्यापर्यंत येशील. श्री स्वामी समर्थ. तर कवड्यांवरती जर आपण बघायला गेलो तर घरातल्या प्रत्येक सदस्यांची काळजी घेणं किंवा प्रत्येक सदस्यासोबत मिळून मिसळून राहणं, हा तुमचं सेलिब्रेशन कुठंतरी करताय हे सुद्धा तितकं सत्य आहे. सेलिब्रेशन तर आहेच तुमच्या आयुष्यामध्ये, या आठवड्यामध्ये सेलिब्रेशन तर आहेच, पण अजून सांगायचं असं आहे की मोठ्या लोकांचा किंवा शेजापाजारी किंवा तुमच्या
कुठेतरी वर्चस्व तुम्हाला मिळताना दिसतंय. कामामध्ये असू दे, बढती कुठेतरी काहीतरी आहे असं, जिथं तुम्ही काम करताय तिथं काहीतरी चांगलं घडतंय, जेणेकरून तुमची पोस्ट वाढते. तुमचं काहीतरी सरकारी नोकरीमध्ये काहीतरी घडतंय चांगलं, पॉझिटिव्ह असं काहीतरी घडतंय असं दिसतंय. चांगला आहे. पण मी आता यामध्ये तुम्हाला सांगते, की तुमचा 9 तारीख, 10 तारीख तुमची शुभ आहे. 10 तारीख तुम्हाला शुभ आहे. पिवळा कलर शुभ आहे. पिवळा रंग या आठवड्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सूर्याला जल अर्पण करायचं आहे. तांबण असतो, तो तांबणामध्ये जल अर्पण करायचं आहे सूर्याला. आणि सूर्याला जल अर्पण करताना सकाळी फक्त सूर्याला एकच नामस्मरण करायचं आहे, की हे सूर्यदेवा, जशी तुला चमक आहे तशी मला चमक येऊ दे. माझंही आयुष्य तुझ्यासारखं तेजस्वी होऊ दे. अशा गोष्टीनं अपेक्षा कोणती ठेवायची नाहीये. एवढं होऊ दे बस. तुझ्यासारखं माझ्या आयुष्याला एक चमक येऊ दे आणि आयुष्य तुझ्यासारखं उज्ज्वल होऊ दे. इतकं बोललं तरी आयुष्याचं सार्थक होतं. खूप मोठी एनर्जी आहे ही. हे जर मनाभावाने केलं, मनाच्या चांगल्या एनर्जीने केलं, तर खरंच ह्या छोट्या-छोट्या रेमेडी आहेत त्या आपल्यासाठी कुठेतरी चांगल्या, कुठेतरी फायद्याला येत असतात. तर ही डेक आहे अमावस्या आणि पौर्णिमा हे दर्शवणारी आहे. ह्या डेकमधून पौर्णिमाची आणि अमावस्याची एनर्जी घेतली जाते. इतर कोणतीही एनर्जी यामधून घेतली जात नाही. तर आपण ह्यातून चेक करणार आहे, की येणारी आता तोंडावरती आता येणारी जी आहे ते पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूयात. 2 कार्ड आलेले आहेत, असू दे. भावनांचा सन्मान करायचा आहे. स्वतःची भावना काय आहे, स्वतःला काय वाटतंय, काय चाललंय, आपली मनस्थिती काय आहे याचा सन्मान करायचा आहे. दुसरी एनर्जी अशी आहे, की कृतज्ञता अभ्यास करणे. स्वतःवरती अभ्यास करायचा आहे. स्वतःचं काय चुकत आहे, काय बरोबर आहे या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. स्वतःची एनर्जी कशी आहे किंवा आपण कसं वागतोय, आपल्यामध्ये काय चाललंय, कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत, हे सगळं लक्ष देणं किंवा एनर्जी स्वतःची चांगली ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. श्रीकृष्णांची डेक आहे, त्यामधून कोणत्या देवताची एनर्जी तुमच्यासाठी येते आहे ते आपण बघूयात. नारद मुनींची एनर्जी आहे. शहाणपणा ठेवणे गरजेचे आहे. अतिरिक्त व्हायचं नाही, आत्मशोध करायचा, एकांकीपणा. मग अशीच मी सांगितलं, द्विधा मनस्थिती नाही पाहिजे, एकारी मन पाहिजे. नारद मुनी म्हणजे मला कोणत्याच देवतांना, म्हणजे नारद मुनींची जी एनर्जी आहे ती मी तुम्हाला सांगते. जो देवता तुमच्यासाठी आलेला आहे नारद मुनी. नारद मुनी म्हणजे इकडे तिकडे कोणाचं कोणाला काही सांगायचं नाहीये. स्वतःचं स्वतःकडे फोकस द्यायचा आहे. एक मन, एक स्थिर मन ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाहीये. आणि कितपत ही ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये आता जर काय असतील, मीन राशीच्या लोकांना, जर आता जातकांना जर आता काय वाटत असेल, की माझ्या आयुष्यात निगेटिव्ह शक्ती आहे आणि ती किती दिवसात संपेल, असं जर वाटत असेल, तर आपण आता तेच बघणार आहोत, की किती दिवसात संपेल सगळ्या गोष्टी चेंज किती दिवसात होतील. येस, आशा आहे त्यापेक्षा लवकरच होईल, कारण सगळे कार्ड पॉझिटिव्ह आहेत. लवकरच सगळं तुमच्या चेंज होताना दिसतो आहे. गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी? बाप्पा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला? स्पष्ट बोला, स्पष्ट राहा. बोलण्यामध्ये वेगळं काही तुमच्या नाही आलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये, म्हणजे मगाशीच कार्ड जे आले नारद मुनींचं, स्पष्ट राहायचं आहे, स्पष्ट वागायचं आहे. कार्ड जशी जुळून येतात तसंच मी तुम्हाला सांगते. कारण जी एनर्जी आहे ती खोटी नसते, सत्यच असते. ज्याचा विश्वास आहे ते घेतील, ज्यांना विश्वास नाही आहे ते सोडून देतील दुसऱ्यासाठी. पण ज्यांना विश्वास आहे, तर माझा तर 100% विश्वास आहे, की हे स्पष्ट पाहिजे बोलण्यामध्ये. ग्रीन कलर पण शुभ आहे तुमच्यासाठी. ग्रीन कलरसुद्धा खूप छान आहे. तो सुद्धा तुम्ही या आठवड्यामध्ये वापरू शकता, किंवा ग्रीन कलरवरती काहीतरी तुम्ही करू शकता. ग्रीन कलर तुम्हाला शुभ आहे इथं दिसतं आहे. तर श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.